आहेत निखिल जोशी डिप्युटी सेलेड आणि मधुजा मिर्जे फ्रॉम कोल्हापूर पण डिप्युटी सेलेड आहे. थँक्स टू बोर्ड ऑफ डायरेक्टर्स आणि लीडरशिप टीम फॉर गिविंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. प्रेझेंटेशन पीपीटी. आपले आदरणीय भिडे सरांना वंदन करून मी प्रेझेंटेशनची सुरुवात करतो. आपले बोर्ड ऑफ डायरेक्टर सगळ्यांना माहितीच आहे आणि लीडरशिप टीम पण माहिती आहे. हे जितेंद्र मोरे सर डेप्युटी सेक्रेटरी जनरल आमच्या सेलला लीड करत आहेत. मग आमच्या तिघांची ओळख आत्ता दिली. तर ब्रॉड कॅटेगरीज आपल्या नॅशनल बिझनेस सेलसाठी या गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर्स डीलिंग थ्रू टेंडर्स हे आमचे मेंबर्स होऊ शकतात. वेंडर रजिस्ट्रेशन, टेंडरिंग रिलेटेड सर्व्हिस त्यांना करून हवे आहेत आणि त्यांना नॅशनल लेवलवर न्यायचं आहे. दॅट कॅन बी आवर मेंबर्स. फायनान्शियल लोन सर्व्हिस प्रोव्हायडर, स्पेशली CMEGP, PMEGP स्कीममध्ये काम करणारे, स्किल डेव्हलपमेंट ट्रेनर्स, ई सेवा केंद्र चालवणारे सर्व्हिस प्रोव्हायडर्स, मॅन्युफॅक्चरर ऑफ व्हेरियस प्रॉडक्ट्स ज्यांना त्यांची प्रॉडक्ट्स डीलर नेटवर्कनी किंवा ऑल ओव्हर इंडिया बिझनेस वाढवायचा आहे अशा पद्धतीनं पण ते करू शकतात. दे कॅन बी आवर मेंबर. आणि सर्व्हिस प्रोव्हायडर तुम्ही तुमचं रिप्रेझेंटेटिव्ह किंवा रिजनल ऑफिस तिथे ओपन करू शकता. वाय नॅशनल बिझनेस सेल, त्याच्यामध्ये आम्ही काही ड्राईव्स मागले त्याची इथे माहिती दिलेली आहे. MSME रजिस्ट्रेशन्स, GST रजिस्ट्रेशन्स, ई टेंडरिंग पण मी बरेच सेशन्स घेतलेले आहेत. बेनिफिट्स ऑफ NSIC स्टार्टअप इंडिया त्याची पण तुम्हाला माहिती मिळू शकते नॅशनल बिझनेस सेल थ्रू. DIC सेंटर्स प्रत्येक ठिकाणी असतात जिल्ह्यामध्ये, त्यांचे गव्हर्नमेंट ऑफिशियल्सकडनं पण आपल्याला बरीच माहिती मिळू शकते. तुम्ही आपलेच जे आता गोवा आणि मध्य प्रदेश, इंदोर आणि अबुधाबीला झालेली चॅप्टर्स आहेत त्यांच्याशी कोलॅबरेट करून पण तुम्ही तुमचा बिझनेस नॅशनल लेवलला वाढवू शकता. रिजन आणि चॅप्टर कोऑर्डिनेटरचं स्टेटस असं आहे की 31 पैकी 30 रिजनचे रिजन कोऑर्डिनेटर्स मिळालेत. फक्त एक शैलेश नगरकर सरांकडनं बाकी आहेत. बाकी आणि चॅप्टर कोऑर्डिनेटर्स वर्क इज इन प्रोग्रेस. मागच्या वर्षीच्या स्टडी मी मधुजा मॅडमकडे हँडओव्हर करतो. आम्ही डिसेंबरपासून ऑनलाईन मिटिंग्स घेतल्या होत्या. त्यामध्ये 5 मिनिट प्रेझेंटेशन ते कोऑर्डिनेटर्सचं घेतलं होतं. त्याबरोबर आम्ही इन्फॉर्मेटिव्ह सेशन्स घेतले होते. त्यामध्ये टेंडरिंगसाठी मकरंद शेरकर सर जेम पोर्टलचं सुद्धा इन्फॉर्मेशन दिली होती. त्यानंतर अक्षय मखदूम सरांनी PMEGPचे दिले होते. GST ड्राईव्ह हे इचलकरंजी सरांनी दिलं होतं. त्यानंतर आम्ही ZED सर्टिफिकेशन बाजीराव देशमुख सर अप्पर ठाणे चॅप्टरमधून दिलं होतं. त्यानंतर आमचे फिजिकल सुद्धा झाले होते. सबसिडीवरती सुद्धा सेशन्स आलेले आहेत. आशिष तगरपल्लीवार सरांनी दिलं होतं ना. तर आम्ही नारायणी चॅप्टरमधून आम्ही इनिशिएटिव्ह केला होता कोल्हापूर वेस्ट रिजनमधून. त्यामध्ये आम्ही DIC मधील व्यवस्थापकांना पत्र देऊन आपल्या प्रत्येक चॅप्टरमध्ये आम्ही सबसिडी संदर्भात किंवा गव्हर्नमेंटचे स्कीम्स जे आहेत त्याची माहिती देण्यासाठी प्रत्येक मीटिंगसाठी ते येण्यासाठी तयार आहेत. जेम पोर्टलसाठी ट्रेनिंग घेतले होते CEDमध्ये. त्यांच्याशी रॅपो चांगला बिल्डअप झाल्यानंतर आमचे करवीर चॅप्टरचे मेंबर आहेत त्यांचे एम्पॅनलमेंटसुद्धा झालं होतं. रॉयल इमेज सल्यूट हे त्यांचं नाव आहे. तर हे आमचे सक्सेस स्टोरीसुद्धा आहेत. त्याचबरोबर MCCIA बरोबर ट्रेनिंग झाल्यानंतर आम्ही ओपन टू ऑल सेशन्स ठेवले होते. त्यामुळे मेंबरसुद्धा इंडक्शन झाले होते. त्यांना आम्ही सॅटर्डे क्लबसुद्धा त्यामध्ये आम्ही पूर्ण प्रथेप्रमाणे सर्व सॅटर्डे क्लबची मीटिंग केली होती. टेंडरिंगची बरीचशी ट्रेनिंग सेशन्स मी ऑनलाईन घेतली होती मागच्या वर्षी. नॅशनल बिझनेस सेलची सक्सेस स्टोरी आपल्या मॅगझिनमध्ये पण छापून आली होती. त्याबद्दल मॅगझिन सेलचे आभार. टेंडरिंगच्या माहितीसाठी मी एक आर्टिकल पण मॅगझिनमध्ये पब्लिश केलं होतं. त्याच्यानंतर नॅशनल बिझनेस सेलच्या ॲक्टिव्हिटीची पण दखल मॅगझिन घेणे, त्याप्रमाणे त्यांनी पण आर्टिकल माहिती आम्ही दिली होती त्यांना. आणि पुढच्या वर्षीचा ॲक्शन प्लॅन आहे की प्रत्येक NBC रिजनमध्ये एक फिजिकल मीटिंग घ्यायची आहे विथ फिजिकल रिजन कोऑर्डिनेटर्स अँड चॅप्टर कोऑर्डिनेटर. दॅट इज अ फर्स्ट टार्गेट. आणि त्याच्यानंतर दर 2nd and 4th सॅटर्डेला ऑनलाईन मीटिंग आम्ही कंडक्ट करणार आहोत विथ ऑल NBC रिजन कोऑर्डिनेटर, चॅप्टर कोऑर्डिनेटर. आणि ज्यांना या मीटिंगला अटेंड राहायचं आहे म्हणजे अदर नॉर्मल मेंबर कॅन ऑल्सो अटेंड दिस मीटिंग सो दॅट तुमची विजिबिलिटी नॅशनल बिझनेस सेलमध्ये वाढेल आणि तुम्हाला पण तिथून रेफरन्स जनरेट होऊ शकतील. हा त्याचा मागचा उद्देश आहे. आणि
MCCI म्हणून आहे आपल्याकडे, तर त्यांनी आपल्याला स्पॉन्सरशिप द्यायचं ठरवलेलं आहे. त्यांचे 7 टॉपिक्स आहेत ज्याच्यावर ते अप टू 60 पार्टिसिपंट्सना स्पॉन्सर्ड ट्रेनिंग द्यायला तयार आहेत. तर त्यातनं आपल्याला त्यांना टाइम टेबल सिलेक्ट केले आहे. त्याच्यासाठी मी विकास अभ्यंकर हे ब्रह्मा सर जे MCCIचे असोसिएट डायरेक्टर आहेत, त्यांना आम्ही मुंबईमध्ये भेटलो आणि मी उद्या परत त्यांना पुणे ऑफिसला अपॉइंटमेंट घेतलेली आहे फर्दर डिस्कशनसाठी, प्लॅनिंग करण्यासाठी. आणि हे काही त्यांचे ट्रेनिंग सेशन्स आहेत ज्याचं त्यांनी टेंटेटिव्ह कॅलेंडर त्यांनी बनवून दिलं आहे. ते म्हणे तुम्ही याच्यात डेट्स चेंज करू शकता, फक्त आम्हाला 15 दिवसाची ॲडव्हान्स इंटिमेशन द्या, कारण त्यांना उद्यम सर्टिफिकेट नंबर मॅन्डेटरी आहे. तर आपल्याला अशा मेंबर्स ज्यांना इंटरेस्ट आहे त्यांनी इंटरेस्ट दाखवून त्याच्यावर रजिस्ट्रेशन करणं आणि त्यांना उद्यम सर्टिफिकेटचा OTP देणं मॅन्डेटरी आहे. त्याशिवाय ते फ्री स्पॉन्सरशिप त्या प्रोग्रामसाठी देऊ शकत नाहीत. तर रिजन हेड्स आणि डेप्युटी RH आणि सेलेक्ट डेप्युटीज यांना पण हे माहिती पाहिजे की कोणताही मेंबर जर NBCचं फ्री ट्रेनिंग अटेंड करत असेल तर OTP देणं मॅन्डेटरी आहे फॉर द उद्यम रजिस्ट्रेशन. आणि हे त्याचं टेंटेटिव्ह कॅलेंडर त्यांनी बनवून दिलेलं आहे. तर त्याच्यामध्ये उद्या आम्ही फायनल करण्यासाठी पहिली आम्ही प्रपोज करतोय की 15 जून नंतर पहिली मीटिंग MCCI मराठा चेंबर ऑफ कॉमर्स. मराठा चेंबर करू शकतो तर सॅटर्डे क्लब का नाही करू शकत? नाही, ते स्पॉन्सरशिप देत आहेत. अरे कशाला पाहिजे स्पॉन्सरशिप? व्हेन्यू आणि मेन्यूचं हे अरे आपण करू आपल्या ऑफिसमध्ये, तुम्ही गव्हर्नमेंट कडून एम्पॅनलमेंट व्हा. नाही, पण Government पैसे देतं त्याला. ते ऑल ओव्हर महाराष्ट्र नाही, आपल्याला काहीच खर्च नाहीये, ते स्पॉन्सरशिप देत आहेत सर. ठीक आहे ना. ओके. ते टेंटेटिव्ह त्यांनी ॲग्री पण केलेलं आहे. तर उद्या व्हिजिट करायचं प्लॅन आहे. HO कडनं सपोर्ट म्हणजे सोशल मीडिया मार्केटिंग प्रमोशन जर केलं त्याचं, तर आपल्याला त्याच्यातनं व्हिजिटर्सनं पण इन्व्हाइट करून आपलं सॅटर्डे क्लबची माहिती देता येईल त्या मीटिंग्सना. रिजन हेड अँड सेलेक्ट टू कोऑर्डिनेट्स फॉर दिस सच ट्रेनिंग प्रोग्राम्स. थँक्यू. This is a short presentation for NBC activities.